जागो पिछड़े भाई, नवयुग ने ललकारा है। मुट्ठी भर लोगों ने तुमको ललकारा है। या ललकारीला आव्हान देण्याकरता पुणे येथील ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे उपोषणाला बसलेले आहेत. विदर्भातील तमाम ओबीसी बांधवांच्या वतीने ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे, महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठाचे डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अशोक मोहुर्ले, प्रदेश उपाध्यक्ष विलास काळे, डॉक्टर विलास काळे हे उपोषणस्थळी आलेले आहेत. राजेथामजी चरडे, देवानंदजी गडवे, त्यानंतर सिंधुताई धवणे आणि धनराजजी धवणे हे सुद्धा या ठिकाणी आले आहे. डॉक्टर साहेब, आपण या उपोषण स्थळावरून काय संदेश देऊ इच्छिता? या ठिकाणी ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. तसंच काल आम्ही वडीगुजरी येथे जाऊन आलो, जालन्याजवळ. त्या ठिकाणी प्रोफेसर लक्ष्मण हाके आणि आमचे सन्मित्र नवनाथजी वाघमारे या दोघांनीसुद्धा आंदोलन सुरू केलेलं आहे. भगवान गडावरती सुद्धा कीर्तनींनी आंदोलन सुरू केलं. नवी मुंबईतसुद्धा आंदोलन सुरू झालं. या ठिकाणी प्राणांतिक उपोषण ही मंडळी करत आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की हे जे सरकार, ज्याला आपण मायबाप सरकार म्हणतो, जे 12-12.5 कोटी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना निवडून देत असतो आणि मग ते पुढे भाजपाचे, शिंदे गटाचे आणि अजित पवारचे असे नसतात. तर ते महाराष्ट्राचं सरकार असतं. महाराष्ट्राच्या या तमाम जनतेचं एक प्रकारचं मायबाप सरकार असं त्यांना संबोधतो आणि त्यांच्याकडून आम्हाला अशा प्रकारच्या अपेक्षा नाही की ज्यामुळे ओबीसीसारख्या 55% अधिक असलेल्या समाजावरती अन्याय होईल आणि काही पर्सेंट असलेले या ठिकाणी जी लोक जी दबंगगिरी करू इच्छितात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनाच ते काय एक प्रकारचं सरकार एक पॉलिटिकल पॉवरचा मिसयूज या निमित्तानं करते आहे असं दिसते आहे. असं जर होत असेल तर या सरकारला आम्ही पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक धडा शिकवू आणि एक इशारा त्या निमित्तानं आज रोजी आम्ही देतो.